गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय झाला का? आजच विजय झालेला आहे. इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा. किती माणसं असतील? किती माणसं असतील? 10,000. किती? 10,000 माणसांनी फक्त 10 माणसं जोडली ना तर 1 लाख मतं येतात. 1 लाख. 1 लाख मतं पडली. आजच सेलिब्रेशन केले. आजच या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंकाताई खेडकर मिळवतील हा माझा विश्वास आहे. बरं भाषण करायची की नाही? किती वेळ झाला? 20 मिनिटं राहिलेत. 20 मिनिटं, फक्त 20 मिनिटं राहिलेली आहेत. आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या. म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जातं. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकतं तेच बघतो. काय झालं? 1 वर्ष, मागील 1 वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय. अपमान. काय झेललाय? अपमान. अरे आमच्या गावागावातल्या माणसांना दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली. इथं कोण आमदार आहे? लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता. बरोबर आहे का? काय आहे? वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर. पण आता 20 मिनिटं राहिले. अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर. लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला. राजीनामा. राजीनामा द्यायला तिकडे गेला की पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही. काय आहे? गावगाड्यातल्या 11 पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहे. दीन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहे. मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहे. हा महाराष्ट्र आमचा आहे. हा भारत देश आमचा आहे. आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत. आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे. ही भावना तुम्ही आम्ही विसरून गेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता. या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते. 2-3 दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही. खूप मोठी माणसं आहेत. ते कुणाचा तरी प्रचार करतायत. मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होतं. पण ताई त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री 11:30 वाजता माझ्या गाडीला घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे. सुरुवात गेवराई पासून असेल. या महाराष्ट्रातल्या 11 पगड जाती एक झाले. उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण नांदेड जिल्ह्यातलं कुठलं? लोहा कंधार. लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर. माझ्या बीड जिल्ह्यातलं गेवराई असो की माजलगाव असो. माझ्या जालना जिल्ह्यात आष्टी पाटोदा शिरूर
गावातल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेगर बेगर रामोशी वंजारी बंजारा कैकाडी लिंगायत माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे पर्व आणि ओबीसी सर्व आमचीच मतं घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्हा आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसांना नेता कुणी बनवलं अरे यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला लोकनेता गोपीनाथराव मुंडेवाणी आणि या माणसाने कुणाला पराभूत केलं तर त्या लोकनेत्याच्या कन्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं की नाही हा पराभव विसरला का तुम्ही काय तेढ निर्माण होत्या कशाची तेढ निर्माण होत्या दोन समाजात आमची घरं जाळली आमच्याकडे एखाद्या पोरानं फेसबुकला पोस्टला कमेंट दिली धनगराच्या पोराला दाग घासायला लावलं नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झिल्ले गावगाड्यामधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हणलं की महाराष्ट्रातल्या आमच्या 11 पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची पण जनांगोबाचा खुळखुळा आला आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर आहे हा महाराष्ट्र 11 पगड जातींचा महाराष्ट्र आहे पवार असतील पंडित असतील सोळंकी असतील कोण करतो आता कोण गप्पा सोडवणे आलाय गप्पा गप्पा आम्ही माणसं नाही येत आम्ही माणसं या माणसाने तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंका ताई निवडणुकीला उभ्या आहेत आणि मला विश्वास आहे की ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग गिळून बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल ते आमदार नसतील तर ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेण्याची भूमिका त्या निश्चित घेतील कारण त्यांचे पती घरातच त्यांना शिक्षक आहेत असं नाही असं लागायचं एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बर का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मित गावागाड्यातल्या ओबीसींचा बहुजनांचा आवाज म्हणून पाहतोय तुम्ही माणसाने 7 वयचे 7 आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काय काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवतील अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आम्ही मुखेडला सांगावा पाठवलंय आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा निवडून येतोय आमच्या अहमदपूर चाकूरला गणेश हाके निवडून येतोय लोहा कंदारला चंद्रसेन सुरनार इकडे धोंडे साहेब अरे गावागावात आम्ही सांगायला ठेवताय सगळ्यांना पाठवलंय अरे आपली माणसं तिकडे गोपीचंद पडवळकर असतील तिकडे आमच्या मानखटाला जयकुमार गोरे असतील अरे 25 पोरं तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या आमची घनसावंगी असेल निर्माणदाता असतील आमचे टक्केचाळी असतील
जायचं नाही आमच्या माणसांनी. 5-25च आमदार फक्त जाऊ द्या. या सत्ताधाऱ्यांना, या पुढाऱ्यांना ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. किती वेळ आहे? 15 मिनिटं. या बीड जिल्ह्यामधल्या स्वाभिमानी जनतेला माझं सांगणं आहे. काय झालं? शेतकरी राजा काय घड्याळाचं काय गेला, पण कुणाच्या हातात घड्याळ माहित नाही बरं मला. कुणाच्या हातात आहे घड्याळ? रेकॉर्ड काढून टाकलं. काय बघा, गेल्या 2-4 महिन्यामध्ये एवढ्या समाजातल्या नावाचं जमलिंग झालंय. कोण कुठल्या पक्षात आहे माहित नाही, कोण कोणाच्या बी फॉर्मवर उभा राहील याचं माहित नाही. गेल्या 5 वर्षामध्ये सगळं सत्तेत गेले भारतात. सगळे एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर आला नाही. सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पोळ्या सत्तेवर येतो, आणि ढवळ्या पोळ्या गेला की सोम्या गोम्या सत्तेवर येतो. आणि तुमचं आमचं काय? घे झेंडा आणि ती घोषणा, घे झेंडा दे घोषणा. अरे या अवलादीने सत्तेतनं पैसा कमवला आणि पैशातनं सत्ता कमवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. पण तुम्ही आम्ही ते मताचं मूल्य विसरून गेलो. तुम्ही सगळे लोक हात वर करून मला सांगा की तुमचं मत 1000 रुपये, 2000 रुपयाला विकणार का? आपलं मत 2000 रुपये विकणार? तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची शपथ आहे की तुमचं मत विकणार का? अरे जाऊ द्या ना, सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, अरे विधानसभेत काय बोलू दिलं? त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील, पायऱ्यावर नाही बोलू दिलं. अरे त्या रस्त्यावर निश्चित बोलतील, पण माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवतील. गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते, आठवण. ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा या महाराष्ट्रामध्ये नेता नाही. ठाम भूमिका, ठाम. 2011 साली भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान, समीररावजी भुजबळ यांच्या बरोबरीनं संसदेला घेराव घातला होता. आणि गोपीनाथराव मुंडे म्हणत होते माझ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे. पण आज या माणसांना वाली उरला नाही. वाली 5 माणसांनी आत्महत्या केल्या. हा बदला घ्यायचा नाही. आता आम्ही बेरीज केली, बेरीज. गावगाड्यामध्ये आम्ही बेरीज केली. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगडजातींचा महाराष्ट्र आहे. हे इथल्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून द्यायचंय. मी गेवराईमध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय, ऐतिहासिक. कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोडा आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलेल. महाराष्ट्राचं राजकारण. अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले, अनेक. मी पंढरपूरच्या पलीकडून इथे येतो. मी हे वेळोवेळी उदाहरण दिलंय, पण परत एकदा सांगतो. मी धनगर समाजातून येतो, धनगर समाजातून. पण झालं काय ते तुम्हाला सांगतो. 2 नंबरला लोकसंख्या सांगितली जाते, पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त एक आत्ताच्या विधानसभेत. मग धनगराची ही परिस्थिती असेल, संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल, तर गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, परीट, गुरव, गडची या माणसाची काय अवस्था असेल. माननीय शरदचंद्रजी पवार, मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. बेरड रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. गावगाड्यातला परी, धोबी, गुरव एकही आमदार होऊ शकला नाही.
आणि पूर्वगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई खासदार, स्वतः मुख्यमंत्री, कृषी मंत्री, खासदार, अजितदादा उपमुख्यमंत्री, सुनेत्रताई पवार खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार पडलेला आमदार, आणि आता कोण काय युगेंद्र पवार. आणि तुम्ही आम्ही घे कोयता जा ऊस तोडीला, घे मेंढर जा फिरवायला. अरे आजही आमच्या माता भगिनींना ऊस तोडीचं काम करावं लागतं. आजही आमच्या गावगाड्यातल्या, माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणूस आता येतील तुमच्या भांडण लावायला. अरे हाकेसर कुणाला पाठिंबा दिला, काही पाठिंबा दिला. अरे 4 दिवसावर निवडणूक आली, 4 दिवसावर तुम्ही भांडत बसला. तुमच्या भांडण लावली जात आहे. ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, सोसायटीची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. एक गाव असलं की 2 पार्टी असतात, भावकीत भांडणं. पुन्हा गावागावात 2 गट. मग तू तिकडे गेलाय का, मग मी बघतोस तुझं. असलं नाही. ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये, त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात. आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळीच्या हातात दिली. अरे सख्या भावाच्या रानातल्या झाडाची फांदी आपल्या रानात आली. तुझी फांदी काढून घे, नाही तर तुला बघतोच. अरे नांगऱ्याचा फाळ नुसता बांधायला लागला, माझा बांध फोडलास. सख्या भावावरती काट्या कुऱ्हाड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो. अरे पण तुमचा मान, सन्मान, इज्जत, तुमच्या खिशातनं कर रुपयानं भरलेलं तिजोरीतलं पैसे या हरामखोर आणि दरोडेखोर टोळींच्या हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली, कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला. आणि तुम्ही आम्हाला आरक्षण भेटेल का, आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का, आणि आम्हाला पैसे भेटतील का, आणि आम्हाला टेंडर भेटेल का. हातामध्ये काय घेतला, कठोरा. काय घेतला, कठोरा. अरे भीक मागितली की भिक्षा मिळते, पण हक्क मागितले की मान, सन्मान, इज्जत, प्रतिनिधित्व मिळतं. पण लढायचे कोणी, बंद करायचे कोणी, खरं म्हणायचं कोणी. अरे जरांगे तू चुकतोयस हे कोण म्हणणार. अरे सामाजिक मागासले पण मागून मिळतं काय, मागासवर्गीयांचं आरक्षण मागून मिळतं. अरे जन्माला यावं लागतं, बाय बर्थ. आमच्या अनेक पिढ्यांनी अरे अपमान भोगला तुमच्याकडून. गावगाड्यातल्या दीन दलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला. बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणले माहितीये का, बाबासाहेब तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, पण माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेलेला, धनगराला, बंजाऱ्याला का आरक्षण देताय. त्यांच्या बाबतीत कुठं छूताछूतपणा पाळला गेला. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय, लमान तांड्यावरती लमान राहतोय, बंजारा राहतोय, आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा बंजारी समाज करतोय. गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची, अरे कपडे धुवावे, तुमची स्वच्छतेची कामं करावी. या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची, म्हणून मी यांना ओबीसीचं आरक्षण देतोय. आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम आहे. आम्ही गरीब झालो आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमची लेकरं रस्त्यावर उतरली ती. अरे आज कुठे गेले माहितीये का, आजची एकटा सांगतो, आजची हा माणूस गेला येवलेला.
आणि काय म्हणला माहितीये का? म्हणला ऐका ऐका, येवल्यात जाऊन म्हणला की येवला काय यांच्या बापाची जागीर आहे का? आणि महाराष्ट्र हे तुमच्या बापांची जागीर आहे, आमची पत्र आहेत का? अरे आठ खासदारांनी जरांगेला लेखी पत्र दिलं. तुम्हाला एक जबाबदारीने सांगतोय, हे बघा, महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमचं मतदान गेलं नाही पाहिजे. ही कुठल्या पक्षाची भूमिका? आम्ही ओबीसीचे हक्क अधिकार मानतोय. बघा, ठरवलं लोकांनी ठरवलंय. ऐका ऐका, हे बघा, ऐका एक मिनिट. हे बघा, जीवाच्या आकांक्षेने तुम्हाला मी आव्हान करतोय. मी आमदार खासदाराचा पोरगा नाही, कुठला मंत्री संत्री नाही, एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे. बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि त्याची सुरुवात गेवराई पासून होणार आहे, माजलगाव पासून होणार आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचंय. बघा, अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना? दिले का पैसे? थांबा, पैसे दिले तुम्हाला? अरे आम्ही पैसे देऊ, आम्ही. तुम्ही आमची मतं विकत घेता काय? बरोबर आहे का? हे बघा, ऐका, टाइम संपतोय मला माहितीये. 2 मिनिटं ऐका. अरे एक केस पडेल अंगावर, काय केस नाही पडलेला. अरे काय घेऊ नका. माझी तुम्हाला विनंती आहे, मोबाईलचे टॉर्च लावा, टॉर्च. काय टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च. एका कोण पंडित पवार आहे ना, झोपला नाही पाहिजे आज. टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च. सिलेंडरची टाकी आहे, सगळ्यांनी टॉर्च लावायची आणि घोषणा द्यायची. बघा, ऐका, ही विजयाची सुरुवात गेवराई पासून झालेली आहे. राजसत्ता आणि राजपाट, ऐका ऐका, 2 मिनिटं. राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, तर ते नेहमी शिस्कावून घ्यायचा असतो. खूप काही बोलायचं होतं, वेळ झाला. अफवा पसरवायचा, अफवा की लक्ष्मण हाक्या येणार नाही. अरे हा होळकरांची आवड आहे. लोकशाहीत बाबासाहेबांचं संविधान, त्याच्या सन्मानार्थ जीवाची बाजी लावून तुम्हाला आम्हाला ही लढाई लढायची. धन्यवाद. जय हिंद.